नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी एकदा मोठी बातमी समोर आली आहे। जर तुम्ही या योजनेचे नोंदणीकृत लाभार्थी असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। विशेष करून पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची ज्यांची वाट पाहत होतो त्याबाबत आता स्थिती पूर्णपणे स्पष्ट झाली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। जानेवारी महिना सुरू होताच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत मोठा निर्णय समोर आला आहे। बराच काळ शेतकरी जाणून घेऊ इच्छित होते की पुढील हप्ता कधी येईल, मिळेल की नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। आता हे सर्व प्रश्नाची उत्तरे समोर आलेली आहेत। सरकारकडून 22व्या हप्त्याबाबत संकेत पूर्णपणे स्पष्ट झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळाला आहे त्यांच्यासाठी आता पुढील हप्त्याची वाट जवळजवळ संपली आहे। देशातील कोणत्याही राज्यातील शेतकरी असाल तरी जर तुम्ही पात्र असाल आणि मागील हप्ता मिळवला असेल तर तुम्ही हे जाणून घ्यावे की पुढे काय होणार। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मदत केली जाते, जी 3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यामध्ये पाठवली जाते। पण यावेळी योजनेबाबत आणखी एक चर्चा जोरात आहे, कारण वार्षिक रकमेत वाढीचीही नवीन माहिती समोर आलेली आहे। याबाबत काही अपडेट आले आहेत आणि सरकार काय संकेत देत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। यासोबत नवीन वर्षासोबत पीएम किसान योजनेअंतर्गत काही नवीन अटी आणि नियमही लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता फक्त हप्त्याची वाट पाहणे पुरेसे नाही तर सर्व आवश्यक औपचारिकता वेळेवर पूर्ण करणेही गरजेचे झालेले आहे। जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा हप्ता अडकू शकतो। देशातील सुमारे 9 कोटीहून अधिक शेतकरी सध्या हाच प्रश्न विचारत आहे की पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये अखेर कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये येतील आणि डीबीटीद्वारे पैसे कधी ट्रान्सफर होतील। तुम्हाला सांगतो की 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला गेला होता। आता पुढील हप्त्याबाबत अपेक्षा यामुळे वाढल्या आहेत कारण यावेळी शेतकऱ्यांना 2,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, की आजच्या काळामध्ये 2,000 रुपये कोणत्याही गोष्टीसाठी पुरेसे नाही, म्हणून आता प्रत्येक हप्ता 2,000 ऐवजी 10,000 असावा। जर तुम्हालाही माझ्या या बोलण्याशी सहमत असाल तर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या। खरं तर 2026 या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे, कारण यावर्षी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 3 हप्ते मिळणार आहे, म्हणजेच 22वा, 23वा आणि 24वा हप्ता। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, समजून घेणे गरजेचे आहे। सरकारला हवे आहे की रक्कम योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी। याच कारणास्तव काही नवीन अनिवार्य अटी लागू करण्यात आल्या आहेत। जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला फक्त 22वा हप्ताच नव्हे तर 2026 मध्ये मिळणारे इतर हप्तेही थांबू शकतात। तर शेतकरी बांधवांनो, 22वा हप्ता मिळवण्यासाठी आता KYC पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। यासोबत भूमी सत्यापनही लँड व्हेरिफिकेशन पूर्ण करणेही आवश्यक आहे। याशिवाय तुमच्या बँक खाते डीबीटीसाठी सक्रिय असणे गरजेचे आहे। यापैकी कोणतीही प्रक्रिया पूर्ण असल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो। KYC आणि भूमी सत्यापनाला अनिवार्य करण्याचे कारण म्हणजे योजनेत पारदर्शकता राहावी आणि बनावट लाभार्थी रोखले जावेत। KYC मुळे पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची खात्री। तर भूमी सत्यापनामुळे संबंधित व्यक्तीकडे वैध कृषी भूमी आहे की नाही हे तपासणी करणे सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे मित्रांनो। म्हणजेच की KYC करणे तुमच्यासाठी गरजेचं झालेलं आहे आणि लँड व्हेरिफिकेशन ही 2 कामे तुम्हाला, हे 2 अटी जे सरकारने सांगितलेले आहे, 2 अटी तुम्हाला यामध्ये तुम्ही बसले पाहिजे तरच तुमचा हप्ता जे आहे पीएम किसान योजनेचा ते तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। जर तुम्ही अद्याप KYC किंवा भूमी सत्यापन लँड व्हेरिफिकेशन पूर्ण केले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा 2026 मध्ये मिळणारे 3ही हप्त्यांपासून तुम्ही वंचित राहू शकता। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती समजून घ्या आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बंधूंसोबत व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे नक्की पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक शेतकरी वेळेवर आवश्यक कामं पूर्ण करू शकेल आणि कोणत्याही हप्त्यापासून वंचित राहणार नाही। तर चला मित्रांनो, आता पुढे जाऊया मित्रांनो। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित आणखी एक मोठी बदल समोर आलेला आहे, ज्याचा प्रत्येक शेतकऱ्याने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते।
तर शेतकरी बांधवांनो, इथे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की शेती जगतातील एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येतात. सरकारने आता युनिक फार्मर आयडी अनिवार्य केलेली आहे. म्हणजेच आता फक्त KYC करणे पुरेसे नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर त्याला येणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केलेले आहे की पुढील हप्ते फक्त त्या शेतकऱ्यांनाच दिले जातील ज्यांची फार्मर आयडी सक्रिय आहे. म्हणजेच की फार्मर आयडी आणि KYC करणे पुरेसे अनिवार्य केलेलं आहे सरकारने. ही फार्मर आयडी किंवा किसान कार्ड म्हणजे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख आहे. यामुळे शेतकऱ्यांची संबंधित संपूर्ण माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहते. यात शेतकऱ्यांची जमिनीची संपूर्ण तपशील नोंदवले जातात. कोणती पिके लावली आहेत याचा रेकॉर्ड असतो. खते आणि बियाणाची संबंधित माहिती असते. पशुपालनाचा डेटा जोडला जातो आणि येथेपर्यंत ही कुटुंब आणि उत्पन्नाशी संबंधित मूलभूत माहिती या कार्डची लिंक असते. याच कारणास्तव सरकारला हवे आहे की प्रत्येक खऱ्या शेतकऱ्यांची ओळख स्पष्ट नोंदवली जावी. सरकारला उद्देश पूर्णपणे स्पष्ट आहे. योजनेचा लाभ फक्त वास्तविक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. बनावट नोंदणी आणि चुकीच्या दाव्यांना रोखण्यासाठीच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड बनवलेले नाही त्यांनी आता उशीर करू नका. आता प्रश्न उभा राहतो की फार्मर आयडी कशी बनवायची. तर शेतकरी आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतो. प्रक्रियेअंतर्गत प्रथम आधाराने KYC करावी. त्यानंतर आपल्या जमिनीची संपूर्ण माहिती नोंदवावी आणि कौटुंबिक तपशीलही पोर्टलवर मॅप केला जातो. त्यानंतर विभागाकडून तपासणी केली जाते आणि पात्र आढळल्यास शेतकऱ्यांची युनिक फार्मर आयडी जारी केली जाते. जर एखाद्या शेतकऱ्यांची जमीन वेगळ्या ठिकाणी असेल तर त्याची काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतांचा तपशील एकाच फार्मर आयडीशी जोडला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात अनेक सरकारी योजनांचा लाभ थेट आणि सहज मिळेल. फार्मर आयडी बनवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रेही लागतात, जसे की शेतकऱ्यांचे आधार कार्डशी लिंक, मोबाईल नंबर, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, कचरा नंबर आणि जमाबंदी, रेशन कार्ड, कुटुंबाच्या ओळखीशी संबंधित कागदपत्रे. हे सर्व डॉक्युमेंट राज्याच्या पोर्टलवर अपलोड केले जातात. याशिवाय अनेक ठिकाणी पंचायत स्तरावर विशेष शिबिरही लावले जाते जिथे शेतकरी जाऊन आपली फार्मर आयडी बनवू शकतो. आता शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक चर्चेला जाणारी आणि मोठ्या बातमीबाबत बोलूया. सरकार स्तरावर सध्या PM किसान सन्मान निधी रक्कम वाढवण्याबाबत गंभीर चर्चा सुरू आहे. सध्याच्या 6,000 रुपये म्हणजेच वार्षिक मदतीला मिळून 12,000 रुपये वार्षिक करण्यावर विचार होता. याचा अर्थ प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये होऊ शकतो, जेणेकरून बियाणे, खते आणि शेतीशी संबंधित वाढत्या गरजा पूर्ण होऊ शकतात. मात्र अद्याप यावर निर्णय झालेला नाही. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही, GR येत नाही, तोपर्यंत निश्चित मान्यता येणार नाही. पण जर सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर 22व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना 2,000 रुपये ऐवजी 4,000 रुपये मिळू शकतात आणि सरकारकडून हिरवा झेंडा मिळेल. तशी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाईल. आता 22व्या हप्त्याच्या संभाव्य तारखेबाबत आपण बोलूया. जी माहिती समोर येतात त्यानुसार फरवरी 2026 मध्ये 22व्या हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण 21वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आला